सर नमस्कार. आपल्या समेत आहेत भद्रावती तहसीलदार राजेशजी भांडारकर यांनी जो अभियान सुरू केलेलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्या अभियानाचा नेमका उद्देश काय आणि त्याचं मूल्यमापन आपण कसं कराल? छान प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. महाराष्ट्रात सर्व तालुक्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये याची अंमलबजावणी होत आहे आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार भद्रावती तालुक्यामध्ये सुद्धा आपण सर्व मंडळ स्तरावर आपण हे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा 1 ची अंमलबजावणी करत आहे. नंदुरी मंडळामध्ये दिनांक 7 मार्च 2026ला आपण ते हनुमान मंदिर परिसरामध्ये नंदुरीमध्ये आयोजित केले आहे. त्याचे शिबिर प्रमुख मनोज आकुनवार नायब तहसीलदार आहेत. मांगली रईमध्ये मंडळ कार्यालयामध्ये 14 मार्च 2026ला बटाडी ग्रामपंचायत पटांगणमध्ये आपण मोठ्या प्रमाणात हे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 ची आयोजन करण्यात आलेले आहे. चंदनखेडा मंडळमध्ये 10 एप्रिलला ग्रामपंचायत चंदनखेडा परिसरामध्ये याचं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व टप्पा 1 अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. याचे शिबिर प्रमुख सुधीर खांडरे नायब तहसीलदार भद्रावती आहेत. घोडपेठ मंडळामध्ये 17 एप्रिल 2026ला किसान भवन घोडपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणी करता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मुदुली आदिवासी क्षेत्रामध्ये 8 मे 2026ला ग्रामपंचायत समाज भवन मुदुली येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले आहे. याचे शिबिर प्रमुख म्हणून सुधीर खांडरे नायब तहसीलदार भद्रावती यांची नेमणूक केली आहे. आणि मग शेवटचं जे आमचं आहे की भद्रावती नगर परिषद क्षेत्रामध्ये आता नियोजित आहे 15 मे 2026ला नगर परिषद सभागृहामध्ये आम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आलं आहे. तर भद्रावती तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्वसामान्य जनता यांना मी तहसीलदार भद्रावती म्हणून हे करतो की त्यांनी या महाराजस्व शिबिराच्या मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा आणि आपले जे काम आहे त्या शिबिरामध्येच पूर्ण करून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही त्याच शिबिरामध्ये 100% आटोपण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी सांगितलं ऑन दी स्पॉट निपटारा ज्या काही समस्या असेल त्या तात्काळ सोडवण्यात येईल. अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद सर. अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानुसमारे.